होय ग सौम्या, आज मला लय म्हणजे लय चायनीज खवटलाय गो. मला तर तू सांगितलं मला तर तोंडालाच पाणी सोडलं बाय. तुम्हाला लय आवडतं चायनीज. मला पण अगं लय चायनीज खवटला. आज पप्पा आले ना, पप्पाला चायनीज आणायला आपण. काल आपण पप्पाला मी नाही म्हणून तुमच्यात भांडणं लावली आणि पप्पाला तू लाडू नाही दिले. पप्पा तसंच निघून गेले. पप्पा चायनीज आणतील का आता? हा ग, विसरून गेली मी. पप्पा लाडू देऊ आणि चायनीज घेऊ. बरोबर बोलती. पप्पा लाडी गुडी लाव आल्यावर लगेच मागायचं नाही चायनीज. तू शांत बस, तू काहीच बोलू नको, हिला काय बोलू द्यायचं नाही. मी काय करेन, पप्पा आले ना, पप्पा लाडी गुडी लावते, 2 लाडू खायला देते काय. आणि मी काय म्हणते पप्पाला माहितीये का, अहो तुम्हाला लाडू दिले नाही मी तर कालपासून मी लाडूच खाल्ले नाही. मला ना तुम्हाला दिल्याशिवाय माझ्या घशाच्या खालीच उतरत नाही असं म्हणते. मी मग सकाळ धरणं 4-5 लाडू खाल्ले. पण खोटं खोटं सांगायचं, तू सांगायचं नाही मम्मीने लाडू खाल्लेत. आपण पप्पाला फसवू. मी म्हणते पप्पाला, अहो तुम्हाला लाडू नाही खाल्ले तर मी पण नाही लाडू खाल्ले. आणि मग पप्पाला 2 लाडू खायला देते. निवांत बसते जरा वेळ आणि थोड्या वेळ पण चायनीज मागू. पप्पाला 4 लाडू खायला दे आणि मग पप्पा आपल्याला चायनीज देते. चालते तसंच करू आपण. नाहीतर पप्पा हापच देतील. 2 दिले पप्पा हापच चायनीज देतील आपल्याला. आपण 4 लाडू दिले की फुल. काय तेव्हा हाप दिले तरी माझ्या पुरतं झालं. मग आम्ही कुठे गेलो? गेलात उडत. मग नाव सांगणार तुझं पप्पांना. नाही फुल चायनीज आणायला आपण. आणि आपण दोघी मस्तपैकी खाऊ. हे तर काय खात नाही चायनीज. तुला चायनीज आवडतं का ग? आवडतं का नाही? हा, ती 2-3 घास खाते, ती खाईन माझ्यासोबत. आणि तू पण काय अर्धा चायनीज खात नाही, हाफ चायनीज. तुझ्यातले मीच खाते. पण हे पप्पा येणारच कधी? थांब, 10 मिनिटात येतील पप्पा, आहे ना ग, 10-15 मिनिटात. पप्पा आले ना, तुम्ही शांत बसा बरं का. मी एकदम सिरियस होऊन पप्पाला लाडू गुडे लावते. अहो म्हणते आम्हाला लाडू असं घशाच्या खाली उतरले नाही आणि असं तसं काय बी बोलते पप्पाला. मी लाडू गुडी लावते, लाडू खायला देते आणि मग थोड्या वेळाने संध्याकाळी चायनीज आणायला लावायचं. आता कुठं आपण चायनीज खायचं, संध्याकाळी गरम गरम चायनीज खायचं. तसंच करू कधी येतात पप्पा. काय म्हणते श्राव, तुला तर चायनीज आवडत नाही, मग तुला काय आणायला लावायचं ग? पिझ्झा. बर, तुला पिझ्झा आणायला होते पप्पाला ना, आमच्या दोघींनी चायनीज. चला आपण पप्पाची वाट बघू आता, कधी येतात पप्पा. चायनीजचा आणि पिझ्झाचा प्लॅन चालला आहे काय यांचा? बरं, काल मला लाडू दिले नाहीत माझ्या आवडीचं. मला लाडू न खाताच पळवून लावलं इथनं. आणि आता ही पिझ्झा आणि कुठं मला चायनीज आणा म्हणतात काय. मी पण आता गपचूप ह्यांच्या सगळ्या गप्पा ऐकतो. ह्यांची खुडकीच चांगली गुंगावतो. थांबा जरा तुम्ही. करा प्लॅन करा तुम्ही. गपचूप ऐकतो मी. बरं, चहा तर कर की. अगं थांब की, आता पप्पा येईन. पप्पाला चहा बी पाजायचं, लाडू बी खायला घालायचं. आता कुठे ते चहाच्या नादी लागते. थांब जरा, पप्पा आल्यावर मग चहा करते. शाहू, चहा बिस्किट पण खाते मी. ओके चालते. श्रावू, सौम्या, काय करताय का बाळांनो? चल बा. ओ बसा इथं बसा. का ग? बसा ना. कशाला? अहो बसा तर. बसा हो. बसा म्हणलं बसत जा. बसा. का ग? बसा. बस बाळा खाली. धरा ना पाणी प्या. पाणी मला? अहो तुम्हाला आश्चर्य होत असेल मी पाणी आणून दिले म्हणून. पण नाही का, मला वाईट वाटायला लागले हो तुमच्याबद्दल थोडस. कशाचं ग? श्राव, चल लाडू घेऊन बा. अहो काय झालं माहितीये का, काल ना थोडीशी मी रागात होते हो. मग ते रागाच्या भरात मी काय तुम्हाला फडाफडा बोलले आणि लाडू खायला नाही दिले. आणि लाडू तर मी तुमच्यासाठीच केलते, खरं तुमच्यासाठी केलते. पण काय झालं माहितीये का, माझं हे डोकं गरम केलं या पोरीने. मग ह्या पोरीचे डोके गरम झाल्यामुळे मी काय केलं, तुम्हाला लाडू खाऊ नाही दिले. आणि मग आज दिवसभर विचार करत बसले मी, म्हणल्या लाडू खायला दिले नाही. आणि मी लाडूला शिवलं सुद्धा नाही. आहो माझ्या घशाच्या खाली घास उतरत नाही तुम्हाला खायला दिल्याशिवाय. मग मी लाडूच खाल्ले नाहीत आज. मग म्हणलं आल्या पहिले ह्यांना पाणी द्यायचं आणि मग लाडू खायला द्यायचे. खा ना लाडू. मला? अगं काल तर असं केलंच की मला. अहो ते माघारी आता सांगितलं, रागात होते. रागात काय बी होतं माणसांकडनं, तेवढं काय तेव्हा. बायकोचं काय बोललेलं मनावर घ्यायचं नसतं कधी. होय. तो आपण काल मनावर घ्यायचं नसतं नवऱ्याने बोललेलं. अहो तुम्हाला माहिती ना मी सरकेट जरा, तुम्हाला माहिती ना. सर्किट आहे? मी सर्किट आहे. मी बावळटे, मी सर्किट, तुम्हाला माहिती ना. असं आहे काय? खावा ना. कालचं काल सोडून द्यायचं असतंय, कालचं आत ध्यानात ठेवायचं नसतं. मी दिलं नसतं सोडून बरं का. पण आता तू स्वतःच म्हणली मी लय सर्किट आहे, बावळट आहे. हा, त्याच्यामुळे आता देतो सोडून.
हा हा खावा. मी लय सर्किट आहे हो. बरं, आणि बावड तर एवढी आहे ना हं. सांगताच सोय नाही. होय का? हा बरं ठीक आहे. खाऊ काय मग आज लाडू? हा हा हा. काढून तर नाही ना घेणार तोंडातून? अहो नाही काढून घेत खावा. बघ नाही तर मजा करायची अजून माझी नाही बाबा. नाही नाही, खावा. नक्की का? हं. खाऊ का बाबा? अहो नाही खावा की खावा. आम्हाला तर भीतीच वाटायला लागली बाबा परत काढून घ्यायची. एवढं प्रेमाने चारलं ना माणसाने कधी खायचं असतं जरा. आणि चांगलं खरंच. 4-5 लाडू आहेत ना सगळे खावा. लई टेस्टी झालेत अगं. हाय ना. एकच तुमच्यासाठी तर केलते ना हो मी. पण ह्या सौम्याने ना माझं डोकं भराणलं आणि मी माझ्या नवऱ्याला लाडू खायला दिले नाही. होय हो ना. टेस्टी झालेत अगं. झालेत ना. अजून देऊ आणून? छान तुपाचा पण वास येतो याचा. अजून आणून देऊ? नको बाद झालं अगं एवढीच. बरं. अगं तुम्ही एवढं असं प्रेम दाखवलं ना त्यानेच माझं मन भरतं. हे खायची सुद्धा गरज लागत नाही होय अगं. ना. हा. अहो मी तर ना असं लाडूला हात सुद्धा नाही लावलं. मी म्हणलं काल तुम्हाला लाडू दिलं नाही तुमच्या तोंडावर मोहर नेऊन काढून घेतला हा आणि कसं खायचं आपण स्वतःने. होय. मग मी ना घास सुद्धा खाल्ला नाही लाडूचा. धर धर तू पण खा थोडा. नको अहो, नको अगं नको धर. मला नको. मला पण अगं कशाच्या खाली जायचं नाही ग. नको नको. नाही नाही खा धर. हा धरा बाळा न तुम्ही पण खावा. हाय शे हा धर बाळा. हा, हे बघ बरं असं मला असं परिवारात सगळी सुखी असली का नाही म्हणजे लई चांगलं वाटतं बघ. होय ना. हा त्यामुळेच मी लाडू केला. तुम्ही कुशाल मला लाडू देता काला अपमान करून लावलं का नाही. अहो आता मी सांगितलं ना बायकोच कधी मनावं घ्यायचं नसतं. आणि माझं तर नका हो मनावं घेत जाऊ. तुम्हाला माहिती ना माझं स्वभाव मला कसा काय आहे. वाटायला लागलंय हं. की माझा आताच असा हाल आहे हं. म्हातारपणी तर काय होईल माझं. काय नाही तुमचं काय सुद्धा हाल होणार नाही म्हातारपणी. काय माहिती उलट आता तर तुपातले लाडू येतं. हा. परत मी काजू बदाम टाकून ह्याच्यात म्हातारपणी देत जाईन तुम्हाला. होय का? हा कारण की म्हातारपणी ना असं हळद दिसतात ना. हा. मग त्यामुळे काजू बदाम टाकून तुम्हाला मस्त की तुपातले लाडू बनवून देत जा. बरं. तुम्ही टेन्शन घेत जाऊ नका. मी आहे ना. तुम्ही नाही टेन्शन घ्यायचं अजिबात. चालतंय चालतंय. खाऊन घ्या. हा. खाऊन घ्या ना हो. बरं खातोय की अगं. हं. छान आहेत. तसे तर करू नका खाऊ. अगं असंच खाण्यात मजा येते. अहो पटपट खावा की. बरं. आतापर्यंत संपले पाहिजे होते लाडू. अगं दमाने खायचे असतात. आवडणारी वस्तू पटकीने खाऊन घ्यायची नसते कधी. त्याची मजा घेत खायची असते. हा. अक्का चालत नका ना. अगं दमाने खायचं असतं बाळा. छान झाले का? अहो इतकं हळू नसतात लाडू खायचे. मी बघा एकाच घासात डायरेक्ट खाऊन किती प्रेम दाखवता तुम्ही. हा एकाच घासात खाऊन टाकतो मी तर लाडू. ना सुद्धा मन खायचं असतं. एक काम करा. काय? आणा इकडे लाडू. का पान देते तुम्हाला. तुम्ही थोड्या वेळाने खाऊ. तुम्हाला जात नसेल लाडू पटपट. नाही जातात राहू दे खातो मी दमाने. पाय गोन आले बाय काय लावले ह्यांनी. एवढं का ग काय झालं कुठे काय मग काहीच नाही. काहीतरी बडबड करत होती. ती वय हा? ती मी काल बोलले ना स्वतःला हा. असं काहीतरी बोलून घेते मनाला स्वतःच्या बोलून घेते. स्वतःलाच बोलून घेते होय. काल तुमचं मन दुखवलं मी. असं आहे का? बरं बरं काय मनाला लागून घेऊ नको अगं. नाही 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 मग दिलं का नाही सोडून जिथल्या तिथं तसं तुम्ही पण सोडून द्यायचं. पाय गोन आले उभा राहून राहून इथं माझे. करणार पटापटा. चायनीज खाऊ वाटलं बाई. काय काय काहीतरी बदली का आता तू. असं वाटतंय ना 2-3 थोबड थांबून घ्यावं स्वतःच्याच. अगं नको ग तसं मी तुला म्हणलंय ना लय मनाला लागून घेऊ नको. दिला ना मी विषय सोडून जिथल्या तिथं. मग उरका ना खा ना तुम्ही. अगं खातोय की रागवायला लागली मी. अहो खा म्हणलं मी खा. हा खातोय अगं खातोय. मी कशा रागवणार तुम्हाला. नाही ना. मी रागवलं का माहितीये का. तुम्ही एवढं खाल्लं कसं तुमच्या अंगी लागणार. पटपट खाऊन घ्या बरं. अगं दमाने खातोय ना मी. हो तुपाचे लाडू आहेत ती. घ्या बरं खाऊन. तूप बी पौष्टिक असतं शरीरासाठी. रवा बी पौष्टिक असतो शरीरासाठी कळलं का. तू सांग मम्मा पप्पाला पप्पा द्या मी चारते. अगं नको राहू दे. अहो द्या मी चारते. अगं खातो ना मी. अकरा करा. ओ गो ओ अगं काय लावलंय तू हे असं.
आकाच लाडू माझ्या नारड्यात कोंबलाय. अहो पौष्टिक असते, तुम्ही एवढं अगं मग खाताय. खातोय ना मी. नारड्यात कोंबतात का लाडू डायरेक्ट माझ्या? अहो काय झालं माहिती का, मी इतकं प्रेमाने दिलं तुम्हाला लाडू आणून, आलेले पाणी दिलं, लाडू दिले, तरी तुम्ही खात नाही पटपट. हो मग म्हणलं चरावा. तिथनं बेल नांदते का कोंब माझ्या नारड्यात? नाही नाही नको मी नको, तुम्हाला बी खाल्ल्यावर वाटण. आरामशीर खा खा आरामशीर. नको बा, मला बाद झालं. अहो खा. बस मला लाडूच नाहीत खायचे. बरं ठेवून टाक. बरं झालं बाई सांगितलं, लाडू नाही खायचे म्हणून. तास झालं उभा केलंय मला तिथंच. पाणी आतलीच पण लाडूगुडी चालली, काय कळानच मला तर. माझ्याच घरात आलोय का मी का कुठं आलोय तेच कळा नाही मला. अहो तुमच्याच घरात आलाय, तुमची बायको, तुमची लेकरं. हा आहे का माझीच आहे, मग घर बी माझंच आहे. घर तुमचं आहे. काय झालं माहितीये का, हा. काल ते तुम्हाला मी फडाफडा बोलले ना, त्याचा आज अफसोस झालाय. मला अफसोस झालाय आज. मम्मी मला पाणी दे. घर मला तुम्ही वाटायला पाणी लागलं एवढा आदरतीत सत्कार चाललाय. आपल्याच घरात आलोय का दुसऱ्याच्या आलोय तेच कळा ना मला. द्या. तुम्हाला खरंच काल नाही वाईट वाटलं का हो? मग अगं वाटलं ग. काय नाही वाईट वाटून घ्यायचं नसतं हो. हा. कशाला वाईट वाटून घ्यायचं, हम्म. जायचं रागाने, पण लगेच माघारी यायचं असतं. होय. हा. तर आता इथून पुढे तसंच करी ना. हम्म. चालतंय. जाऊ का, मला जायचंय आता बाहेर फिरायला. फिरायला चालत का तुम्ही? हा. बरे जाऊ का मग? ऐका ना, काय ग? आपल्या चायनीज आणा ना येताना. चायनीज? आपल्याला. हा होय. हा सगळ्याला खा वाटलं होय चायनीज? हा. काय ग? तुला पिझ्झा आणायचा? तुला मला चायनीज. तुला चायनीज. चायनीज आणायचंय, पिझ्झा आणायचा आहे? अरे वा 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 वा. आणतो. पण ऐक ना ग, काय हो? पिझ्झा आणतो आणि चायनीज पण आणतो, हा. पण तुम्ही दोघी मिळून आठवड्याचे वार किती आहेत ते मला सांगायचं आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचं. हा का? लगेच चायनीज आणि पिझ्झा आणणार मी. चालतंय का? चालतंय की. चालतंय ना. परत सुमित, तू परत किती सांगा राहिलं? बरं. चलती. परत सांगा बरं तुमचा प्रश्न काय. प्रश्न विचारू का? हम्म. बर. आठवड्याचे वार किती आहेत? एवढंच का? हा. बरोबर आत्ता विचारा. आठवड्याचे वार किती आहेत? 7. 7. हा. आता चुकलं की तुमचं प्रश्नाचं उत्तर. आठवड्याचे वार 7. अगं उत्तर चुकलं. सातच असतात. अहो आम्ही शाळा शिकलोय ना, तुम्ही होय. ढय होय. येत नाही काय तुम्हाला. पण 7च चुकलं उत्तर. आता तुमचं काय करू आता मी तरी. आता चायनीज आणणार होतो मी, पण आता तुमचं उत्तर चुकल्यामुळे चायनीज आणूच शकत नाही मी. काय झालंय माहितीये का, तुमची ना म्हणजे मेमरी अशी चार्जिंग झाली नाही आज. होय. हा. ते कालचं तुम्ही डोक्यात ठेवलं असेल राग फिग, ते काय नका राग डोक्यात ठेवू. राग काढून काहीच टाका. नाही. अगं काढून टाकलाय केस काढची माझ्या डोक्याची. नाही राग काढून टाकते. काढून टाका बरं डोक्यात ना तर राग. अगं काढून टाकलाय मी कवाच. मग आठवड्याची वार 7 आहेत. 7 आहेत. हा 7च बघायची आहेत. का तुम्हाला? हा रविवार, हा सोमवार, हा मंगळवार, हा बुधवार, हा गुरुवार, हा शुक्रवार, हा. शनिवार. झाले 7. 7 ना. आता मी सांग का उत्तर? सांगा. तुझ्यापाशी किती झालेत? 7. आता ओके. आज 1, उद्या, काल आणि परवा, ते 7 आणि ही 4 किती झाले? 11. मग किती झाले आठवड्याचे वार? 11. झालं तुमचं उत्तर पण चुकलं. अगं सोम्या आठवड्याची वार तर 7 आहेत की ग. आता मी सांगितलं की आज, उद्या, काल आणि परवा हे 4 दिवस तुला कुठं शाळेत सोडायचे? शिकवलंय का? 7च शिकवलेत आम्हाला. मला पण शाळेत 7च वार शिकवले. पप्पाने 11 कुठून आणलेत तुम्ही? मग ह्याला तर डोकिलिटी म्हणतात ना. चुकीचं उत्तर आहे तुमचं. 7च वार आहेत. अगं 11 सांगितलं की आज, उद्या, काल आणि परवा. पण आपल्याला तर शाळेत 7च वार शिकवले. मग ते तुम्हाला शिकवल्यात, आता त्याला काय करणार मी? आमच्या टायमिंग बरं असू द्या ना. किती येतो वार? किती? 11. 11 आहेत का? हा. बरोबर. तुमचं उत्तर हमेशा बरोबर असतं का नाही? मग. मग आज बी तुमचं उत्तर बरोबर आले. हा. चला आपल्या चायनीज घेऊन या ना. मग आता चायनीज सांगितलं की तुम्हाला, जर तुमचं उत्तर बरोबर आलं असतं तर तुम्हाला चायनीज चारलं असतं. आज तुमचं उत्तर चुकलं तर तुम्हाला कसं चायनीज चारू मी आता? आणा तरी पण अहो तसं नसतं. नसतं कसं, तसंच असतं. आता तू म्हणले ना तुमचं उत्तर बरोबर आहे, म्हणले का नाही? हा आताच म्हणले हा बरोबर आहे. हा. आणि तुमचं चुकलं, झालं मग संपलं. मग आपण फॅमिली आपण का शाळा शिकताय का? तसलं काय नाही जेवत. जा आपल्या चायनीज घेऊन या. तसं नसतं आता. आणा. उत्तर अहो चुकलं, उत्तर सोम्याला बरोबर खावटलंय, द्यायचं. मला खावटलंय. तुला पिझ्झा ना, तिला पिझ्झा आणायचंय. आता उत्तर चुकलं, मी नाही चायनीज आणू शकत.
पिझ्झा काय सुद्धा आणू शकत नाही आता. उत्तर जर बरोबर आलं असतं तर चायनीज बी आणलं असतं. उठा ना 2 मिनिटं. हं, उठा हं. उठा. हां काय झालं? कुठं काय झालंय? मी बसलो होतो ना चांगलं. अहो माझे पाय गोवून आलेत आता बस. बस होय. हं. अगं मी हे तेच बघत होतो की तुमचा लाड कुठपर्यंत आहे माझा आणि तुम्ही किती मला बघताय ते. मी तिथनं सगळं दरवाज्यातून ऐकत होतो तुमचं काय प्लॅन चालला होता. ते चायनीज खायचा, काय खायचा, पिझ्झा खायचा. हां तुम्हाला वाटलं आहे तसं? अगं जिथं तुमचे विचार सुरू होऊन संपतात ना तिथून माझे विचार सुरू होतात. कळलं का? जशात तसं वागलं तरच ह्या दुनियेत माणसाचा निभाव लागतोय. कळलं का? पण लाडू दिले ना मी खायला तुम्हाला. मी खाल्लेच नाहीत लाडू. मला माहिती होतं काय खाल्लेलं काढशील तू म्हणून मी लाडू खाल्लेच नाही. असं टोकरून टोकरून खात होतो. गेले ना पोटात पण. आणा चायनीज. चुकून काढले मग मगाशी जाऊन. चायनीज खाताय. मग कशाला इतक्या उशीर खुर्चीत बसलेला तास झाला मला इथं उभा केलाय. माझ्या पाय लागले दुखायला. तुमचं रंगरूप बघायचं होतं मला. मग आलेले सांगायचं ना सुवर्ण मी सगळं ऐकलंय. माझ्या काय पुढे करू नको तू. तू काय मला लाडू खायला घालू नको. होय. काय गरज होती का मला इथं तास थांबायची? 1 तास झाला मी इथं थांबत बसले. तुम्हाला कामाचं ओळखून आहे मी. माझं लग्न झाल्यापासून ओळखून आहे तुम्हाला. होय ना? तू बी काल होय होय म्हणले 20 रुपये घेतलं माझं भांडण लावलंच होय तो. हा पण आज लाडू दिले ना खायला. खाल्लं तुम्ही लाडू. दाखवा खाल्लेलं. हा. चुकलं नाही तुम्ही लाडू. दाखवा. अरे रे. सौम्या सगळी मेहनत पाण्यात गेली. शिट हा? काय उपयोग झाला? पाणी आणून देऊन आल्या लाडू आणून देऊन काय सुद्धा उपयोग नाही झाला. मला वाटलेलं तरी पण पप्पा ऐकतात का? अगं मेंटल बाई. मग कवा सांगणार होते मला? पप्पा ऐकत होते. तुला कसं काय कळलं पप्पा ऐकत होते? अगं असं मला सावली दिसली. गप्प म्हणणार होते पण तू बोलते म्हणून काहीच नाही बोलले. आणि पप्पा घरात आलं मला भीती वाटली. राहून दे बाया. ते चुलीत गेलं सगळं. चायनीज बी आणि ते लाडू बी. डोकं लागलं दुखायला. ऐकलं असं